नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आपल्याला शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचं आहे आपल्याला बॉक्स तयार झाला की कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच। इथे आपण 10.5 इंच गळा उंची घेणार आहे आणि 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपण तयार करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घ्यायची आहे। इथे द्यायचा आपल्याला असं छान असा आकार बघा, ह्याप्रमाणे आपल्याला रेषेच्या बाहेर हा गोल आकार जरा द्यायचा आहे आणि इथे रेषेवरती पुन्हा मिळवायचा आहे। खालच्या रेषेपासून वरती असं 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला हा आकार देऊन द्यायचा आहे। याप्रमाणे इथे आपण 1.5 इंचावरती हा आकार दिला। त्याच्यानंतर मोंढ्याचा आकार जो दिला ना तो कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचे कॅनव्हास, त्याला घ्यायची डबल घडी करून बंद बाजूकडे करायची आणि पिन लावून घ्यायची। अगदी सोप्या पद्धतीत कॅनव्हास कसं लावायचं गळ्याला हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पिन लावून घेतली की जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आखायचा आहे, जसा कपड्यावरती आखला ना तो बरोबर दिसतो कॅनव्हासवरती आखताना आणि तसंच आपण तो आखून घ्यायचा आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, पुन्हा घडी मारायची कॅनव्हासला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे, म्हणजे आकार हा पूर्ण तयार होतो आणि आपल्याला शिवण्यासाठी सोपं जातं। रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि थोडंसं मोंढ्याच्या बाजूने कपडा कट करून घ्यायचा आहे। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करायचं आणि कॅनव्हास सेंटर लावून पिन लावून घ्यायची। इथे सुद्धा सेंटर अगदी व्यवस्थित बघून पिन लावायची आहे। जी रेषा मारली ना त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही। मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित बघा, ह्याप्रमाणे गळ्याला मारायचे कट, असे कट आपल्याला मारून घ्यायचे गळ्यासाठी। कट मारताना व्यवस्थित मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। कपडा आपला अस्तर आणि कॅनव्हास मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला द्यायची, म्हणजे परफेक्ट गळा तयार होतो। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, अगदी व्यवस्थित अशी दापटीप द्यायची आहे, म्हणजे जसा गळा आपण कट केला ना बरोबर तो तसंच तयार होतो। कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचंय। आता आज अगदी सुंदर आणि नवीन डिझाईन आपण बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। अस्तर जॉईंट झालं की हा उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे, त्यासाठी इथे पॉइंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे। कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती आपल्याला कमरेला लावून घ्यायची। पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी पट्टी लावून झाली की आपला हा पाठीचा भाग तयार होतो। त्याच्यानंतर जे कॅनव्हासला आपण दुसरा आकार दिला ना तो कट करून घ्यायचा। एक पेपर घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ही पट्टी अशी बंद बाजूकडे करून ठेवायची। एखादी पिन लावून घ्यायची त्याला, याप्रमाणे पिन लावली की वरचा जो आकार आहे ना तो अगदी असा परफेक्ट करायचा आहे।
आणि बाहेरून असं थोडं एक्स्ट्रा वाढवायचं आहे ते पट्टीच्या बाहेर. त्याच्यानंतर आता ह्या रेषेपासून खाली आपल्याला 1.5 इंच हे मोजून घ्यायचं आहे आणि पुन्हा तो आकार असा कंप्लीट करायचा आहे. इथे आपण 1 इंच अंतर एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपल्याला शिलाईसाठी. ह्याप्रमाणे आपण ही पट्टी कट करून घ्यायची आहे. ओपन केल्यानंतर ती अशी दिसेल. बघा इथे सुद्धा आपण 1.5 इंच मोजून हा आकार पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कॉन्ट्रास्ट पट्टी, साधारण 1.5 इंचाची आहे. त्याला आपण डबल घडी करून शिलाई मारून घ्यायची आहे आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला करायचं आहे पलटी. बघा ह्याप्रमाणे तिला पलटी करून व्यवस्थित अशी पलटी करायची आहे, म्हणजे छान अशी ती नॉड तयार होते. अशा नॉड आपण आता बनवून घेतलेल्या आहेत. त्याचे आपल्याला तुकडे करायचे. साधारण 2-2.5 इंचाचे 3 इंचापर्यंत असे आपण हे तुकडे करून घेणार आहे. बघा याप्रमाणे हे तुकडे करून झाले आपले. जो पेपर आपण आखला आहे तोच घ्यायचा आहे, म्हणजे जे कट केला ना तो तुकडा घ्यायचा पेपरचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे नॉट जॉईंट करायचे. जी 1.5 इंचाची जी आपण रेष मारलेली ना त्याच्याबरोबर सेंटरला आपल्याला ही शिलाई मारत चालायची ह्या नॉडला. ही ज्या पट्ट्या आपण लावल्या याला आपल्याला बरोबर ते 1.5 इंचाचा सेंटर जो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला ती शिलाई मारायची. जी शिलाई मारली त्याच्यावरती आपल्याला नॉड किंवा लेस अगदी छोटीशी अशी लावून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपल्याला एक पदर इकडे, एक पदर इकडे, एक पदर इकडे अशी करून आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची. बघा ह्याप्रमाणे आपण ही शिलाई मारून घेणार आहे. एका पदरचं एकावर एक ठेवून तिकडे तोंड करायचं, एका पदरचं इकडे तोंड करायचं, म्हणजे सुंदर अशी डिझाईन आपली ती तयार होते. इकडनं सुद्धा आपल्याला तसंच बनवून घ्यायची डिझाईन. खूप सुंदर आणि नवीन डिझाईन आपण आज बनवली. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळ मिळेल. वरच्या बाजूनी जे एक्स्ट्रा कापड बाहेर निघालं पेपरच्या ते आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला ब्लाऊजच्या कलरची पायपिंग करायची. म्हणून आपण ही क्रॉस पट्टी घेतली, तिला एका बाजूने अशी शिलाई मारून घ्यायची आणि ती पट्टी तिथे आपल्याला लावून त्याची पायपिंग करून घ्यायची. सिंपल अशी शिलाई मारून घ्यायची ठेवून. शिलाई मारून झाली की मध्ये फोल्ड करून जितकी आपल्याला पायपिंग जाड बारीक हवी तितकी पकडायची आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई मारायची, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी पायपिंग तयार होते. त्याच्यानंतर इथे सेंटर घ्यायचा आपल्याला त्या पट्टीचा आणि ब्लाऊजचं सुद्धा इथे सेंटर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित. बरोबर ती सेंटरला सेंटर डिझाईन अशी मॅच करायची आणि पिन लावून घ्यायची, म्हणजे शिलाई मारायला सोपं जाईल. ही दोघी बाजूनी कडेनी अगदी व्यवस्थित असं मॅच करायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या, म्हणजे शिवायला सोपं जातं. बघा इकडनं सुद्धा एक पिन आपण इथे लावून घेणार आहे आणि नंतरून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे परफेक्ट डिझाईन ती दिसून येते. शिलाई मारून झाली की कपड्याला पलटी करून जर जास्तीचा पेपर आणि कपडा आपल्याला बाहेर दिसत असेल तर तो असा कट करून घ्यायचा आहे आणि हा पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा पूर्ण पेपर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी डिझाईन आपण बनवली ना ती परफेक्ट तयार होते. आपण पेपरच्या सहाय्याने डिझाईन बनवली म्हणून हा पेपर आपला डिझाईन तयार झाली की नंतर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. बघा अगदी छान असा आपला पेपर काढून झालेला आहे, डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला लावायची गळ्यावरती सुंदर अशी लेस. जी लेस आपण तिथे डिझाईनच्या तिथे मध्ये वापरली होती अगदी छोटीशी, तीच लेस आपण इथे गळ्यावरती वापरणार आहे. लेस लावताना थोडीशी सैल ठेवायची, म्हणजे तिला परफेक्ट आकार तयार होतो आणि ती छान गळ्यावरती परफेक्ट अशी बसते, कुठे तरंगत वगैरे नाही. म्हणून काय करायचं, लेस लावताना कधी थोडीशी सैल ठेवायची आणि नंतर ती लेस लावून घ्यायची. आता आपल्याला आणखी एक पदर इथे लेसचा लावून घ्यायचा आहे. साधारण अर्धा इंच अंतर सोडून हा दुसरा पदर सुद्धा आपल्याला लेसचा लावून घ्यायचा आहे.
बघा ह्याप्रमाणे आपण ही दोघंही पदर लेसचे लावून घेतले. नंतर आपल्याला आता नॉड लावायची. इथे छान असे लटकन आपल्याला बनवायचे. त्यासाठी आपण घेतली नॉड आणि दोन्ही कलरचे 2-2 आपण चौकोनी तुकडे घेतलेले. त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचंय. हा दुसरा चौकोन सुद्धा आपल्याला असा त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचा आहे. त्याचे दोन्ही टोकं दुमडून एक शिलाई मारून घ्यायची आणि नॉड घेऊन हे बघा ह्याप्रमाणे ठेवायचं आणि त्याच्यात नॉड ठेवून इथे एक छान अशी शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार होतं. बघा ह्याप्रमाणे हे लटकन तयार झालं. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. अगदी सुंदर सुंदर डिझाईन आपल्या चॅनलवर अपलोड केल्या जातात. तुम्ही डिझाईन पूर्ण बघायचे आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं सुद्धा आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बघा ह्याप्रमाणे आपण दोघंही नॉट जॉईंट केल्या. आता नॉट बांधून आपण बघूया आपल्या डिझाईनचा फायनल लुक. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आजची डिझाईन पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊज डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असे छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.